Praise Jesus. Hallelujah. We are people full of life. Hallelujah. Life is not seen. We are people full of life. Hallelujah. आपण सर्वजण जीवनाने भरलेली लोक आहोत. Oh my God. कितना लोग आधा लाइफ लेके आए इधर, पूरा लाइफ लेके आए. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Once again, praise the Lord. Hallelujah. God's people should be vibrant. आणि देवाच्या लेकरांनी हिंसक असलं पाहिजे, जीवनाने भरलेलं असलं पाहिजे. हिंसक का मतलब पॉजिटिव. पॉजिटिव हिंसक in the sense faith वाले लोग हिंसक लोग हैं. People of faith are violent. आणि जे विश्वासाची लोक आहेत ती नेहमी हिंसक असतात. हिंसक म्हणजे चांगल्या अर्थाने. You know what I'm saying? Violent because the devil is an illegal person. आणि तो जो सैतान आहे तो अनधिकृत व्यक्ती आहे. And when anything he does illegally, आणि जेव्हा तो अनधिकृतता काहीतरी आपल्या जीवनामध्ये करतो, अगर कोई आपके घर में illegally रह रहा है, ओके, तो आप उसको बोलेंगे भैया घर के बाहर जाओ, प्लीज गो आउट ऑफ माय हाउस. क्या करोगे आप? हिंसक हो जाओगे ना? Because that is my house. कारण ते माझं घर आहे. And I will kick all the people out of my house. आणि मी त्या सर्व लोकांना बाहेर हाकले. Who have come illegally in my home. जे माझ्या घरी अनधिकृतया माझ्या घरामध्ये आलेले आहेत. If the devil is coming illegally, आणि जर सैतान सुद्धा तुमच्या घरामध्ये तसंच येतोय, kick him out. त्याला हाकलून लावा. Don't show him mercy. त्याच्यावर दया दाखवू नका. Don't fold your hands and say जाओ. आणि हात जोडून त्याला विनंती करू नका. You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Power. पावर आहे, सामर्थ्य आहे. When you rebuke him, he has to leave. आणि जेव्हा तुम्ही त्याचा प्रतिकार करता त्याला जावंच लागतं. Amen. Hallelujah. So don't become so humble. आणि एवढं नम्र होऊ नका when the devil shows his presence. जेव्हा सैतान त्याची उपस्थिती तुमच्यामध्ये दाखवेल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, मग तेव्हा तिथे हिंसक व्हा. See what happens, I'm telling you. When David saw Goliath, आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा दाविदाने त्या गोलियाथला पाहिलं, when he saw the Goliath standing, आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की तो गोलियाथ उभा आहे त्याच्या समोर, and Goliath like a big giant 10 feet tall, आणि तो 10 फूट उंच असा तो गोलियाथ त्याच्या पुढे उभा होता. he was challenging everyone in that place. आणि तो गोलियाथ काय करत होता, त्या जागेवर जेवढे कोणी लोक उभे होते त्यांना तो एक आव्हान देत होता. I am there. I will not let people know. I will kill them. I will eat their flesh. He did speak many things. आणि तो अनेक गोष्टी अशा बोलत होता की तुम्ही या माझ्याशी लढा, मी तुम्हाला मारून टाकतो, तुम्हाला काढून टाकतो. त्यांना धमक्या देत होता. Not one person was ready to come. आणि मग त्यामुळे घाबरून कोणी तयार होत नव्हतं. Not even one. एकही व्यक्ती नाही. But a small tingo fellow called David. पण दावीद जो एकदम बुटका होता, छोटा होता. Even he was so small in height. आणि तो उंची त्याची एकदम बुटका होता तो. He was violent. पण तो हिंसक झाला होता. You know, a man of faith is violent. आणि जो विश्वासाचा मनुष्य असतो तो नेहमी हिंसक असतो. He would not let anything of the enemy come in him or in his area. आणि मग तो काय करतो, विश्वासाचा जो मनुष्य हिंसक असतो तो सैतानाला त्या आपल्या कुठल्याही जीवनामध्ये किंवा भागामध्ये येऊ देत नाही. In his territory. त्याच्या त्या सत्तेमध्ये, त्याच्या भागामध्ये. Don't let the devil enter your territory. आणि त्या सैतानाला तुमच्या त्या भागामध्ये, त्या जागेमध्ये यायची परवानगी देऊ नका. It is given to you by God. कारण ते तुम्हाला देवाने दिलेलं आहे. It is God given. कारण ते देवाचं देणं आहे. If God is given, जर देवाने ते तुम्हाला दिलंय, money is given by God. आणि money is given by God. पैसा जर देवाने तुम्हाला दिलेला health आहे, is given by God. आरोग्य तुम्हाला देवाने दिलेलं आहे, family is given by God. कुटुंब सुद्धा देवाने दिलेलं job आहे, is given by God. नोकरी तुमची तुम्हाला देवाने दिलेली आहे, business is given by God. व्यवसाय सुद्धा तुम्हाला देवाने दिलेला आहे. Don't let the enemy illegally enter in any of this area. आणि मग त्या शत्रूला अनधिकृतया तुमच्या ह्या भागामध्ये प्रवेश करायला परवानगी देऊ नका. Don't just ignore him. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. Cast him out. त्याला बाहेर काढा. Cast him out. त्याला बाहेर काढा. The Bible says, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, in the book of Mark chapter 16, आणि मार्क 16 मध्ये, the first thing that follows a child of God, आणि कुठली गोष्ट देवाच्या लेकरांनी पाळली पाहिजे, the first thing जो बच्चों के पीछे जाती है,
first chinna, कुठलं चिन्ह देवाच्या लेकरांच्या मागे जातं? you're all God's children. तुम्ही सर्व देवाची लेकरं आहात. How many are God's children over here? Confident, let me ask you. आणि तुम्ही Confident है मैं प्रभु का बच्चा हूं. आणि किती जण कॉन्फिडेंटली सांगू शकता की मी देवाचं लेकरू आहे? Okay. How many are confident that I believe? आणि किती जण विश्वासाने सांगू शकता की हो मी विश्वास धरतो, I believe in Jesus. मी येशू ख्रिस्तामध्ये विश्वास धरतो, I believe in His power. मी त्याच्या सामर्थ्यामध्ये विश्वास ठेवतो, I believe that He died and resurrected. आणि मी विश्वास धरतो की माझ्यासाठी तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी उठला. How many believe that the one inside of me is greater? आमेन. आणि कोण विश्वास धरतो की जो आतमध्ये माझ्या आहे तो महान आहे? Then the signs that God gave आणि मग जेव्हा हे चिन्ह देवाने दिलेले आहेत will follow you. ती तुमच्या मागे येतील. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता it will follow you. ती तुमच्या मागे येतील. You don't need to worry and take them along with you. आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही की मी ते चिन्ह घेऊन चालतो म्हणून. The Bible says in Mark 16:15, आणि मार्क 16:15 मध्ये सांगितले आपल्या वचनामध्ये, these signs हे चिन्ह shall follow. तुमच्या मागे येतील. Follow. तुमच्या मागे That येतील. means you will lead याचा अर्थ तुम्ही पुढे जाताल त्याच्या and they will follow you. आणि ते तुमच्या मागून येतील. What are these signs? आणि कुठले चिन्ह? I am making you a little stronger today. आणि आज मी तुम्हाला जरा उत्तम असं सामर्थ्यशाली करत आहोत. These signs will come wherever you go. आणि जिथे तुम्ही जाता तिथे ही चिन्ह तुमच्या मागे येतील. Out of all the signs, आणि या सर्व चिन्हांमध्ये the first sign त्यातलं पहिलं कुठलं चिन्ह आहे तर is not healing. ते काय आरोग्याचं नाहीये. It said healing will come first. No. तर असं नाही म्हटलंय की तिचं आरोग्य प्रथम येईल. He says these signs shall follow those who believe. आणि हे काय सांगितलंय? जे विश्वास धरतायत त्यांच्या मागे हे चिन्ह येतील. They shall cast out demons. आणि ते काय करतील की त्या सैतानाला, त्या दुरात्म्यांना बाहेर हाकलतील. The first in the list आणि या लिस्ट मध्ये, या यादीमध्ये प्रथम कुठलं आहे? is casting out the demons. आणि जे दुरात्मे आहेत त्यांना हकलून लावणे. The casting out of the devil is topping the list. आणि या यादीमध्ये प्रथम काय आहे तर दुरात्म्यांना हकलून लावणे. And you have that power. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे ना? God said this sign will follow all of you. आणि देव तिथे लिहितोय की ही सर्व चिन्ह तुमच्या मागे येतील. Even a small child, आणि लहान लेकरू सुद्धा if they believe, जर त्यांनी विश्वास ठेवला these signs will go behind them. त्यांच्या मागे सुद्धा ही सर्व चिन्ह जातील. A time will come आणि वेळ अशी येईल where God will use even small children. की देव या लहान लेकरांचा सुद्धा वापर करेल. And these small children will walk on the streets. आणि जेव्हा ही लहान लेकरं रस्त्यावर चालत असतील And these are so powerful children by faith. आणि हे जर विश्वासाने एकदम सामर्थ्यशाली अशी लेकरं आहेत, Even if a demonic person walks by, the demons will be cast out. आमेन. मग त्यांच्या बाजूने जर कुठला दुरात्म्याने ग्रस्त असा मनुष्य जरी गेला तर दुरात्मा त्यातनं पळून जाईल. Even if these children walk by a house which is full of demons, the demons will run away. आमेन. आणि ज्या घरामध्ये जर कुठे दुरात्मे असतील त्या घरामधनं सुद्धा या लेकरांच्या द्वारे दुरात्मे पळून जातील. A time is coming. अशी वेळ येत आहे. Don't look at what is current. आणि आता काय घडतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. The time is coming. अशी वेळ येत आहे. A greater एक महान move of God देवाची एक मोठं महान चिन्ह किंवा चाल येत आहे. is about to begin. आमेन. येण्याची वेळ आलेली आहे. You may think what is happening loud in the world. आता तुम्ही म्हणत असाल जगामध्ये परमेश्वर आता काय घडत आहे? That is all false. ते सर्व खोटं आहे. That is all false. ते सर्व खोटं आहे. The devil is showing all false pictures. आणि सैतान तुम्हाला हे सर्व चुकीचे चित्र दाखवत I'm आहे. telling you from the Bible what is the right picture. आणि मी तुम्हाला पवित्र शास्त्रानुसार कुठलं खरं चित्र आहे ते दाखवतो. The right picture is आणि कुठलं बरोबरचं चित्र जर आहे, a move of God is coming. आमेन. देवाची एक महान चाल येत आहे. And it is not only for few people. आणि ही फक्त काही थोडक्या लोकांसाठी नाहीये. And I'm telling you, it is not only for them that you thought these people will bring that movement. No. जर तुम्ही असा विचार करत असाल की ही ठराविक जी लोक आहेत ती लोक ती चाल देवाचे घेऊन येतील, They are different people.
ती वेगळी लोक आहेत They are the ones who are not even seen. आणि त्यांना कधी कोणी बघितलं सुद्धा You may नाही. think, oh, these people are visible. Maybe they are responsible. No. तुम्हाला जे दृश्य आहे तुमच्या समोर जी लोक आहेत त्यांच्याद्वारे हे असं वाटत असेल तर नाही. The ones who are not even visible. जी लोक आपल्याला दिसत सुद्धा नाहीयेत, आपल्या पिक्चर मध्ये सुद्धा The नाहीये ones who never even thought, oh, this man. आणि आपण कधी ह्या लोकांचा विचारही केला नसेल, Oh, God is using this man. त्या लोकांना देव वापर करेल. Oh, God is using this woman. त्या देव त्या स्त्रीचा वापर करेल. Because you don't know people's life. कारण तुम्हाला देवाचं लोकांचं जीवन माहिती नाहीये. What they are preparing. ते स्वतःची कशी तयारी करत You आहेत don't know. तुम्हाला माहित We नाहीये. have a habit of looking at only few people. आणि आपल्याला काय सवय आहे, जे मला दिसतंय त्या लोकांकडेच मी पाहते. But this sign पण ही जी चिन्ह आहेत will follow ती त्यांच्या मागे जातील, all those त्या लोकांच्या मागे who believe. जे विश्वास ठेवतात, Who believe. जे विश्वास ठेवतात. It doesn't say these signs shall follow who are pastors, leaders, apostles, prophets. No. आणि त्यांनी असं लिहिलं नाहीये की जे पाळक वर्ग आहे, जे सुवार्तिक आहे त्यांच्याच मागे जातील. Everyone who believes. जे सर्वजण विश्वास ठेवतात त्या सर्वांच्या मागे ही चिन्ह जातील. What kind of faith? आणि कुठल्या प्रकारचा विश्वास, कौन सा तरीके का विश्वास? कोणत्या प्रकारचा विश्वास? ग्रेट फेथ हम लोग आंसर रहेगा. बड़ा विश्वास रहेगा ना तो ये चिन्ह जाएंगे उनके पीछे, है ना. हमारा दिमाग यही सोचेगा बहुत बड़ा विश्वास चाहिए, इतना बड़ा. डेविल को भगाना है बोला तो बहुत बड़ा विश्वास चाहिए. सैतानाला हटवायचंय याचा अर्थ माझ्यामध्ये खूप महान विश्वास असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे. I'll tell you what kind of faith is required. मी तुम्हाला सांगू का कुठल्या प्रकारचा विश्वास तुमच्यामध्ये हवाय? Childlike faith. आमेन. जो लहान लेकरांसारखा असतो त्याच्यामध्ये जो असतो तसा विश्वास. Childlike faith. आणि लहान लेकरा समान विश्वास. Ask a child how much they trust their parents. आणि तुम्ही एखाद्या लेकराला विचारा तो त्याच्या आई वडिलांवर किती विश्वास ठेवतो. No doubt that the child will say, my daddy, my mommy will give. आमेन. आणि तेव्हा तुम्ही ज्या लेकराला विचारता तो लगेच सांगेल नाही माझे आई वडील मला देतील जे मला हवंय ते. Childlike faith. आणि असा विश्वास आपल्यामध्ये जेव्हा असेल No doubt in the child. आणि त्या लेकरामध्ये कधीच संशय नसतो. Such kind of faith people will do wonders. आणि अशा प्रकारचा विश्वास ज्या लोकांमध्ये आहे ती लोक चमत्कार करतील. Wonders. आणि अद्भुत कृत्य करतील. And you don't know these people. They may be most of them. I mean, you will also be one of them. आणि तुम्हाला ती लोक माहित नाही, कदाचित तुमच्यापैकी अनेक लोक ते असतील. God is preparing us. देव आपली तयारी करत आहे. He's preparing us तो आपली तयारी करत for this आहे. great move that is coming very soon now. आमेन. आणि तो देवाची चाल जी आहे ती लवकरच येत आहे. And you must be a part in आणि that. तुम्ही त्या चालीचा भाग असलंच पाहिजे. That's why God says these signs shall follow those who believe. आणि म्हणूनच तिथं लिहिलेलं आहे की जे विश्वास धरतात त्यांच्या मागे ही चिन्ह येतील. Praise God. हालेलुया. And the first one is cast the devil. आणि त्यातलं पहिलं काय आहे त्या यादीमध्ये तर ते त्या दुरात्म्यांना हकलून लावतो. Why cast the devil? आणि का दुरात्म्यांना हकलून Why लावायचं? I'm talking about casting the devil? का मी याच्याविषयी तुम्हाला सांगत आहे? I'm telling you the reason of all the problems that humans are facing. कारण की जगामध्ये मानवामध्ये जे काही समस्या आहेत त्याचं कारण काय आहे? God देव आहे का? is the devil. तो आहे सैतान. Sickness आजार is caused by the devil. तो सैतानापासून येतो. Attacks are caused by the devil. आणि जे हल्ले होतात ते सुद्धा सैतानापासून येतात. Poverty is caused by the devil. गरिबी सुद्धा त्या सैतानापासून येते. Lack is come from the devil. आणि जी कमतरता आहे जीवनामध्ये ती सुद्धा सैतानापासून Depression येते. has come from the devil. आणि निराशा सुद्धा त्या सैतानापासून Fear येते. has come from the devil. आणि भीती सुद्धा त्या सैतानापासून उत्पन्न होते. Because these forces come from the lowest part of hell. कारण हे सर्व कुठून येतं? त्या नरकातून. Nothing of this is in heaven. आणि ह्यातलं कुठलंच गोष्ट त्या स्वर्गात नाहीये. Not even simple fear is in heaven. आमेन. आणि छोटाशी भीती सुद्धा त्या स्वर्गात नाहीये. It is all from hell. ते सर्व त्या नरकातून येतं. That's why God says, don't let the devil run your family, your job, your finances, your health. If you find him there,
cast him out. आणि म्हणून देव आपल्याला सांगतो वचनाद्वारे की या जर गोष्टी तुमच्या जीवनात कुठे असतील, तुम्हाला त्या गोष्टी त्या सैतानाने चालू देऊ नका. जर तुम्हाला दिसतंय तिथे सैतान कार्य करतोय, त्याला हाकलून लावा. You know, sometimes if God leads, आणि जर कधी देवाने मला चालवलं, maybe we will have another session कदाचित आपण एक दुसरं एक सेशन घेऊया where I'll speak a little bit and teach about how the devil works मी तुम्हाला शिकवेन की सैतान कसा कार्य and करतो. how to be free and deliver yourself from all आमेन. these आणि things. त्या सर्व गोष्टीतून आपण स्वतःला कशी सुटका करू We शकतो. had a few demonic, deliverance sessions. आपण असे डिलिव्हरन्स म्हणजे सुटकेचे असे Some of you were there मीटिंग last घेतलेल्या time. आहेत. आणि मागच्या वेळेस जेव्हा आपण ही घेतली, काही लोक तुमच्यातली होती तिथे. And how the lives completely changed. आणि कसं मग जीवन पूर्णपणे बदलून गेलं. Praise God. So Hallelujah. the first sign the Lord says is cast out the devil. आणि पहिलं चिन्ह काय आहे तर तुम्ही त्या दुरात्म्याला हाकलून लावा. Because he is not to be entertained. कारण तिथं त्याचं काहीही कार्य नाही. त्याला आपण तिथं एंटरटेन केलं नाही पाहिजे. He is not even to be talked to. आणि त्याच्याशी बोललं सुद्धा नाही पाहिजे. If he starts talking to you, जर तो तुमच्याशी बोलायला सुरुवात करतोय, don't talk back to him. त्याच्याशी पुन्हा बोलू नका. What you need to do is cast him out. तुम्हाला काय करायचं तर त्याला हाकलून लावायचं. There was only one instance in the Bible आणि पवित्र शास्त्रामध्ये एकच असं एक दाखला आहे जहाँ पे जीसस ने उसको पूछा तेरा नाम क्या है. तिथं फक्त येशू ख्रिस्ताने एकदाच त्या दाखल्यामध्ये विचारले की तुझं नाव काय त्या दुरात्म्याचं. Apart from that instance, आणि त्या इन्स्टंट शिवाय असा कुठलाच दुसरा नहीं है जहाँ पे अध्याय यीशु ने तिथे बात नाहीये, की. दाखला नाहीये जो आपल्याला असा दाखवतो की तिथे येशू ख्रिस्त सैतानाशी बोलत होता. जहाँ पे भी उसने शैतान देखा, out, निकलो, Amen. यीशु के नाम से. हालेलुया. Amen. Praise God. So when you see anything which is ungodly, आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अदैवी आहेत असं पाहता, anything which is caused by the devil, आणि कुठली गोष्ट जी सैतानापासून येत आहे त्याचं कारण जर सैतान आहे, you don't, what is that word? Suffer it. मग तुम्ही त्याच्यामध्ये त्रास सहन करू नका. Don't त्याचा endure that. ये टाइम चले जाएगा. तुम्ही त्याच्यातच राहू नका की थोड्या दिवसांनी हे बंद होईल सगळं. Devil is not to be endured. आणि तिथं सैतानाला राहण्याची जागा नाहीये. उसको सहन करने का वो व्यक्ति नहीं है, उसको हकालने का वो व्यक्ति है. आमेन, आमेन. Praise God. Don't Hallelujah. endure him. त्याची तुम्ही म्हणजे त्याला तिथं राहू देऊ नका. अगर बीमारी आता है ना, सिकनेस आता है ना, we endure it. आपण ते सहन करतो, त्याच्यामध्येच राहतो. नहीं ठीक है, चले जाएगा, ये टाइम निकल जाएगा, ठीक है, और एक दो रुकते, 3 दिन रुकते. The Bible says cast that sickness out. आमेन, आमेन. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो तो आजार त्या दुरात्म्याला तुम्ही प्रतिकार करा आणि हाकलून लावा. Amen. It हालेलुया. is so powerful. आणि एवढं सामर्थ्यशाली And आहे. the Bible says आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं he will obey you. आणि तो तुमचं ऐकेल, तुमची आज्ञा पाळेल. He will obey you. तो तुमची आज्ञा पाळेल. He has to obey you. त्याला ती पाळावीच लागेल. He must obey you. आणि त्याने तुमचं ऐकलंच पाहिजे. The reason is not you. आणि त्याचं कारण तुम्ही नाहीये. The reason is one inside of you. आमेन. पण त्याचं कारण हे आहे की तो तुमच्या आतमध्ये जो आहे, The reason is the one in you is greater than him. आमेन, कारण की तुमच्या आतमध्ये जो आहे तो त्याच्यापेक्षा महान आहे. So when he sees a greater one coming to him, आणि जेव्हा तो पाहतो की त्याच्यापेक्षा महान कोणीतरी त्याच्या जवळ येत आहे, he needs to run away. त्याला पळून जावंच लागतं. Because he doesn't see you, he sees the one in you. आमेन. कारण तो तुम्हाला नाही पाहत, तो तुमच्या आतमध्ये जो महान आहे त्याच्याकडे तो पाहत असतो. Many times when some demonic people came, आणि जेव्हा असे दुरात्म्याने ग्रस्त लोक येतात, and many times even if I've stood there in that place, आणि जर मी त्या जागेत नुसतं उभा जरी not असेल, even saying anything, काहीही न बोलता, not even started to pray, आणि प्रार्थना करायच्या अगोदरच the demons have started yelling out. आणि दुरात्मे ओरडायला सुरुवात करतात. Why? का I don't look very bad. मी काय विचित्र दिसत I'm नाही, not ugly person. मी काय विचित्र नाहीये दिसायला. That looking at someone look at me will start yelling. आणि जो माझ्याकडे पाहून ते दुरात्मे ओरडायला But लागतात. the one inside of me is so glorious. आमेन. कारण माझ्या आतमध्ये जो आहे तो गौरवाने भरलेला आहे. The glory inside of me is cannot be endured by the devil. आणि जो गौरव त्याच्यामध्ये आहे माझ्या आतल्यामध्ये
तो गौरव पाहून तिथे तो दुरात्मा राहू शकत because नाही, he cannot endure light. कारण ते प्रकाश जो आहे त्याच्या पुढे तो राहूच शकत नाही. I'll give an example. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. If you go to the mountain side, आणि जर तुम्ही कुठेही डोंगरावर गेलात okay, and if you remove a big rock, आणि जर तुम्ही त्या डोंगराचा एखादा दगड बाजूला केला मोठा, अगर वो बहुत बड़ा दगड़ बाजू में किया, beneath the rock you will see small worms, right? तुम्हाला त्या दगडात, तुम्ही जेव्हा तो असा दगड खूप दिवसापासून तिथं पडलेला आहे आणि जर तुम्ही तो दगड काढला तर त्या दगडाखाली काय असतात? किडे असतात, small आळ्या असतात. small कीड़ा, small. The moment आप निकालते हो, suddenly the light falls in that place. आणि काय होतं जेव्हा तुम्ही दगड काढता तिथं प्रकाश येतो. And these worms, they don't have the habit of living in the light. आणि त्या ज्या आळ्या आहेत त्यांना त्या प्रकाशात राहायची सवय नसते. The moment light shines, ज्या क्षणी तिथे प्रकाश चमकतो, what do you see? They start तुम्ही काय running बघता here मग and तिथे? there. ते Correct? लगेच इकडे तिकडे पळायला लागतात. वापस वो ऐसा जगह में छुपने का कोशिश करते हैं जहाँ पे अंधकार है. येस, Did you notice this? तुम्ही हे पाहिलंय का कधी? या डोंगर पे भी जाने की जरूरत नहीं. एक इधर से एक थोड़ा पत्थर उठाओ दिन के टाइम में, just remove it, you will see these worms running back into a dark place. आणि ते आळ्या काय करतात? जिथे अंधकार आहे तिथे जायला परत जातात. That's what the devil does. आणि हेच तो सैतान सुद्धा करतो. The moment the light shines, ज्या क्षणी त्याच्यावर प्रकाश चमकतो, he has to run away. त्याला पळावंच लागतं Run तिथे. away into another place which is full of darkness. आणि अशा जागी जिथे पुन्हा अंधकार आहे. But when our life is full of light, पण जेव्हा आपलं जीवन पूर्ण प्रकाशाने भरलेलं आहे, the devil cannot reside. आमेन, मग तो सैतान आपल्यामध्ये राहूच शकत नाही. Demons cannot stay. ते दुरात्मे आपल्यामध्ये राहूच शकत नाही. Praise God. हालेलुया. The more you go outside आणि जेवढं तुम्ही बाहेर जाता with that glory, त्या गौरवाने भरलेले, you will see the glory not getting lesser, but the glory Amen. spreading. Darkness is pushed out. आमेन, तुम्ही पाहता की तुमच्यातला जो गौरव आहे तो त्या अंधकाराला मागे ढकलत आहे. Praise God. हालेलुया. Hallelujah. Are you Hallelujah. understanding what I'm saying? तुम्हाला हे समजतंय का मी काय I'm सांगतोय? encouraging you. मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे. You're children of the Most High God. आमेन, तुम्ही त्या महान परमेश्वराची लेकरं आहात. Most High God. तो सर्वात जो महान आहे त्याची तुम्ही लेकरं आहात. And as He is आणि जसा तो आहे now, आता, so are you तसे तुम्ही आहात today. आज, आता. As Jesus is जसा येशू ख्रिस्त आहे now, आता, so are you तसे तुम्ही आहात now आता in this world. या जगामध्ये. How is Jesus now? आता येशू ख्रिस्त कसा आहे? यीशु कैसा है अभी? कसा आहे? Heaven में. तो स्वर्गामध्ये. What kind of place and position is God? त्याची काय जागा आहे? What kind of glory is God? त्याचा गौरव कसा आहे? He says, as He is, the Bible says, as He is now, so are you now. जसा तो आता आहे तसे तुम्ही आहात. यानी कि वो जितना ग्लोरियस अभी है हेवन में, उतना ही ग्लोरियस उसने हम लोग को पृथ्वी पर बनाया है. आमेन. जसा तो आता गौरवशाली आहे तसाच गौरवशाली त्याने आपल्याला आता बनवले आहे पृथ्वीवर. But the problem is, पण समस्या कुठे आहे? we are so used to see with our natural eyes. आपण आपल्या नैसर्गिक नेत्रांनी दृष्टीने पाहतो सगळं. We are so used to thinking, no, but I can't see this. आपल्याला सवय आहे, आपण ते नैसर्गिक रित्या पाहतो की मला तर काही दिसत नाहीये बाबा. We are saying, oh my God, my life is such a mess. Where is that glory? आणि तुम्ही म्हणता माझं जीवन तर इतकं समस्येने भरलेलं आहे, तो गौरव कुठे आहे मग? Because you are seeing naturally. तुम्ही काय करताय? त्या नैसर्गिक नेत्रांनी पाहताय. God wants you to see spiritually. आमेन. पण देवाला हवंय की तुम्ही आत्मिकरित्या पाहावं. He wants you to see through the eyes of faith. आमेन. त्याला हवंय की त्या विश्वासाच्या दृष्टीने तुम्ही पाहावं. Because if you want to see the things of God, जर तुम्हाला देवाच्या गोष्टी पाहायच्या आहेत, you need to have the eyes of faith. तुमच्याकडे मग ते विश्वासाचे नेत्र दृष्टी असली पाहिजे. The word of God can be seen. आणि देवाचं जे वचन आहे ते पाहू शकतो Oh, आपण. you might say, but I have not seen. तुम्ही वाटत नाही मी तर पाहिलंच नाहीये. I have seen in my spirit
the whole incident of Christ's crucifixion. आमेन. मी माझ्या आत्म्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जे क्रुसिफिकेशन आहे ते सर्व पाहिलं आहे. You can see the word in the spirit. आमेन. आणि तुम्ही सुद्धा ते वचन जे आहे ते तुम्ही आत्म्यामध्ये पाहू शकता. You can see your healing and health in the spirit. आमेन. तुमचं आरोग्य तुमचं ते तुम्ही त्या आत्म्यामध्ये पाहू शकता. You know, when some people come for healing, आणि मी पाहतो की जेव्हा काही लोक माझ्याकडे आरोग्यासाठी येतात once I have to pray, आणि जेव्हा मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो I see by faith the healing in the spiritual. आमेन. मग मी विश्वासाच्या डोळ्यांनी आत्मिक मध्ये मी पाहतो की ते आरोग्यदायी झालेले Because आहे. in the spiritual, Jesus has done everything. आमेन. कारण की येशू ख्रिस्ताने त्या आत्मिक क्षेत्रामध्ये सर्व काही करून ठेवलेलं आहे. Praise God. अगर यीशु ने आरोग्य पूरा किया है, then I see that in the spirit by faith. Then I know when I pray, I will apply the spiritual truth to that fellow. आमेन. आणि येशू ख्रिस्ताने त्या आत्मिक क्षेत्रामध्ये सर्व आरोग्य देऊन ठेवलेलं आहे. मग मी जेव्हा प्रार्थना करतो मी आत्मिक नेत्राने पाहतो आणि ते आरोग्य त्या व्यक्तीवर मी लागू करतो. Not just healing, फक्त आरोग्यच नाही, but even blessings, आशीर्वाद, even prosperity, समृद्धी, even God's plans. देवाच्या योजना, Everything is in the spiritual realm. ते सर्व काही त्या आत्मिक क्षेत्रामध्ये आहे. And you can pull it down. आणि तुम्ही ते खाली ओढू शकता. You can pull it down. ते तुम्ही खाली ओढू शकता. How? कसं? By a bridge called faith. तो विश्वासाचा पूल बांधून. If that bridge is there, everything from the spiritual will come to the natural. आमेन. जर तो विश्वासाचा पूल तुम्ही बांधता तिथे असेल तर सर्व आत्मिक गोष्टी त्या नैसर्गिक जीवनामध्ये उतरतील. Your faith तुमचा विश्वास is a bridge तो एक पूल आहे. that can connect you तो तुम्हाला तिथे जोडतो. to all the blessings in the spirit. ज्या आत्मिक मध्ये सर्व आशीर्वाद आहे त्याच्याशी तो विश्वासाचा पूल तुम्हाला जोडतो. But doubt पण जर तुम्ही संशय बाळगला brings that pull. त्या पुलाला तो संशय वो ब्रिज को तोड़ देता है. तोडून टाकतो. क्या? शंका. तुमची जी शंका आहे, संशय Little doubt आणि छोटीशी जर शंका तुम्ही बाळगता can break that bridge. त्या पुलाला ते तोडू शकतो. Little fear छोटीशी भीती सुद्धा can break that bridge. त्या पुलाला तोडू शकते. The supply that was coming, आणि जो पुरवठा तुम्हाला होत आहे, the flow that was coming, जो प्रवाह तिथून येत आहे suddenly breaks. ते अचानक थांबतं, तुटतं. I'm not telling you a story. मी तुम्हाला काही गोष्ट सांगत I'm नाहीये. telling you spiritual facts. मी तुम्हाला आत्मिक सत्य सांगत आहे. This is real in the spirit realm. आणि हे सत्य आहे आत्मिक मध्ये. The doubts and the शंका fears आणि भीती are spirits. ते आत्मे आहेत. They're demons. ते दुरात्मे आहेत. Don't entertain fear. आणि जो भीती आहे त्याला एंटरटेन करू नका. Don't entertain doubt in your mind. आणि तुमच्या मनामध्ये जे शंका उत्पन्न होतात त्याच्याबरोबर खेळत बसू नका. We think, अरे क्या होता है? थोड़ा सा डरा तो क्या? Bible says, fear not. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो घाबरू नका. How many times Bible says fear not? किती वेळा लिहिलंय माहितीये? 366 times. आमेन. 366 वेळा लिहिलेलं आहे असं. 366 times God gives the message right from Genesis to Revelation. Fear not, fear not, fear not, fear not. उत्पत्तीपासून रेव्होल्यूशन पर्यंत देवाने लिहिलेलं आहे 366 वेळा घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस. रोज अगर मैं बाइबल खोलूंगा ना, एक बार प्रभु बोलेगा fear not. आमेन. आमेन. यानी कि 366 डेज के लिए रोज प्रभु बोलता है fear not, fear not, fear not, Hallelujah. fear not. यानी कि रोज भी बाइबल पढ़े तो रोज एक बार आएगा उसमें fear not. हालेलुया. You know, गिफ्ट जब हम लोग देते हैं ना, इंडियन कल्चर में गिफ्ट कैसे देते हैं? 101, 51, 1 रुपया जास्त. 1 रुपया जास्त देते थे ना. प्रभु ने भी इंडियन कल्चर के मुताबिक 366 दिया है. 65 के ऊपर एक और एक्स्ट्रा दिया है. Fear not. हालेलुया. Praise God. हालेलुया. Fear is a devil, is a demon. आणि जो भीती आहे तो एक दुरात्मा आहे. You know, in short, actually, this is not the message. आणि हा काय माझा आजचा संदेश My नव्हता. message was so different today. माझा संदेश आज खूप वेगळा होता. Maybe next week. कदाचित पुढच्या आठवड्यात मी तो देईन. But what God wants to say, पण इथे देवाला काय सांगायचंय आपल्याला? you're powerful people. तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहात. You're very powerful people. तुम्ही महान सामर्थ्यशाली लोक आहात.
The one inside of you is so powerful. आमेन. तुमच्या आतमध्ये जो आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो. the testimonies, आणि जे साक्ष आहेत, what we are hearing, जे आपण ऐकत आहोत, brother with cancer, तो जो भाऊ होता कॅन्सरग्रस्त, someone healed with a fracture. कोणीतरी फ्रॅक्चर पासून आरोग्यदायी झालं. This is the beginning. तिथं सुरुवात आहे. Something greater is coming. आमेन. काहीतरी महान येत आहे. Something greater is coming. काहीतरी महान येत आहे. And not only in one person, आणि फक्त एकाच व्यक्तीमध्ये नाही. for everyone I'm saying. आमेन. मी सगळ्यांसाठी हे सांगत आहे. Go, because you are going to carry the anointing outside. कारण की तो अभिषेक तुम्ही घेऊन बाहेर चाललेला आहात. If you are coming, you are going to carry things from here. आमेन. जर तुम्ही इथे येत आहे याचाच अर्थ त्या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन चाललेला And आहात. I want you to be prepared in such a way that don't wait for someone like me to come and pray at home. You can do that work. आमेन. आणि मी अशी आशा धरतो की कोणीतरी माझ्यासारखा येऊन प्रार्थना करेल असं नाही, तर तुम्ही ती प्रार्थना करावी. One man is going to be difficult to go everywhere. आणि एक मनुष्य सगळीकडे जाणं खूप अवघड आहे. But as you move out, पण जर तुम्ही सर्वजण असे बाहेर गेला, I'm telling you, the work will happen faster. आमेन, मग ते कार्य महानरित्या पटपट होईल. You will come here, you will take the anointing, you will go. आमेन. तुम्ही इथे येतात, तो अभिषेक घेतात आणि बाहेर जातात. Because this ministry कारण ही जी सेवा आहे is marked. ती त्याच्यावर एक चिन्ह केलेलं It आहे. is marked तिच्यावर एक चिन्ह केलेलं आहे. with मुद्रित creative केलेली आहे. signs, wonders, and miracles. महान चिन्ह चमत्कारांसाठी ही सेवा मुद्रित केलेली It आहे. is marked ती मुद्रित केलेली आहे. for prosperity. ती समृद्धीसाठी. You can take this in writing. तुम्ही हे लिहून घेऊ शकता You can hold me accountable for this. आणि मला त्याला जबाबदार धरू शकता. Because I am so confident what God told me. कारण मी एवढा कॉन्फिडंट आहे की मी हे सांगू शकतो. I am telling you, mighty things are about to happen. आमेन. आणि महान गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. And as you are a part of this ministry, आणि जसं तुम्ही या सेवेचे भाग आहात, this will flow over even upon you. त्या सर्व गोष्टी तुमच्यावर सुद्धा येतील. It will flow upon you also. त्या तुमच्यावर सुद्धा सर्व गोष्टी येतील. Praise God. हालेलुया. Why I am telling you this? मी हे सर्व तुम्हाला का सांगत आहे? Because in the wedding of Cana, कारण की ते कानाचं लग्न होतं. everyone was worried. The wine is over. सगळेजण चिंतित होते की आता ते द्राक्षारस संपलेला आहे. Now how will the guests be attended? आता ते जे काही पाहुणे आले त्यांना काय द्यायचं? They will be dissatisfied. आणि ते निराश होतील, असमाधानी राहतील. They will get angry. ते चिडतील Oh, the wine is over. की तो द्राक्षारस संपला. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, when Jesus is there, जेव्हा येशू ख्रिस्त तिथे होता, nothing can run out. आमेन, काहीही संपणार नाही. Nothing will get exhausted. काहीही संपणार नाही. It will not be exhausted. ते संपणारच नाही. But there will be an overflowing measure coming in that place. पण पुरून वाहणारं तिथे असणार आहे. And Jesus saw some 6 water pots outside. आणि देव येशू ख्रिस्ताने ते 6 रांजण भरलेले पाहिले. No one saw those 6 water pots. कोणाचंही लक्ष त्यांच्यावर गेलं नव्हतं. किसी का नजर नहीं था वो 6 वाटर पॉट्स के ऊपर. Yes. लेकिन जीसस का नजर गया उसके आणि ऊपर. येशू ख्रिस्ताचं नजर त्याच्यावर गेली, दृष्टी त्याच्यावर And गेली. Jesus said, fill the water pots. आणि येशू ख्रिस्त काय म्हणाला? ते रांजण भरा. What was that water pots for? आणि ते रांजण कशासाठी होते? It was used to wash hands and feet. आणि ते हात पाय धुण्यासाठी होते. सबसे लोएस्ट काम वो वाटर पॉट्स के अंदर जो पानी था उसके पानी के द्वारा लोग आते थे, हाथ धोते थे, पैर धोते थे. That means that water was not clean. याचाच अर्थ ते पाणी शुद्ध नव्हतं, चांगलं नव्हतं. But now Jesus says, पण येशू ख्रिस्त आता काय म्हणाला? I want those 6 water pots. मला तेच 6 रांजण हवे आहेत. That's what God said about you and me. आणि हेच देव आपल्या तुमच्या आणि माझ्याविषयी बोलत आहे. No one is watching upon these people. कोणीही या लोकांवर लक्ष देत नाहीये. They are all outside. ते सर्व बाहेर आहे. The water pots were outside the banquet. कारण ते रांजण सुद्धा ते जी काही समारंभ होता त्याच्या बाहेर होतं. वो उसका पोजीशन था बैंक्वेट के बाहर. हमारा भी ऐसे ही पोजीशन था, सबके बाहर. कोई पूछता नहीं था, कोई पहचानता नहीं था, कोई डिमांड नहीं देता था. सब लोग टेकन फॉर ग्रांटेड. हाँ चलता है, नो दिस पीपल, ये बोलो कौन है. But Jesus' eyes have come upon you. आमेन. पण येशू ख्रिस्ताची नजर तुमच्यावर आलेली आहे. God's eyes have come upon you. देवाची येशू ख्रिस्ताची नजर तुमच्यावर आलेली And आहे. Jesus says, fill them. आमेन. आणि येशू ख्रिस्त म्हटला त्यांना भरा. He told
the disciples, fill. त्याने शिष्यांना सांगितलं ते रांजण भरा. And when the ranjan was filled, आणि जेव्हा ते रांजण पूर्णपणे भरले, what was drawn out of those pots आणि मग त्याच्यातून जे बाहेर काढण्यात आलं was best wine, Amen. even what was not served before. आमेन. आणि जे बाहेर काढण्यात आलं ती सर्वात उत्तम तो द्राक्षरस होता. What is inside is best than even the Old Testament saints. आमेन. याचा अर्थ जे जुन्या करारातले संत आहेत त्याच्यापेक्षा उत्तम तुमच्या आतमध्ये आहे. जो जुना करार का संत है ना, उनसे भी बेटर वाइन आपके अंदर है. आमेन. आमेन. उनसे बेटर चीजें आपके अंदर है. Amen. उनसे बेटर प्रोमिसेस प्रभु ने आपको दिया है. Amen. उनसे Hallelujah. बेटर ब्लेसिंग्स प्रभु ने आपको दिया है. That is Hallelujah. what the Lord is saying. My eyes have come upon you. आणि हेच मला प्रभू सांगत आहे तुम्हाला सांगायला की त्याची नजर तुमच्यावर आलेली आहे. जिसको किसी ने नहीं चुना, आमेन. उसको प्रभु ने चुना. हालेलुया. Praise God. हालेलुया. सब लोग स्टैंडर्ड चूज करते हैं, है ना? स्टैंडर्ड मिलना चाहिए, ब्रांड अच्छा होना चाहिए, करेक्ट? Jesus never went behind the brand. Wherever he picked up, he made them as a brand. हालेलुया. Praise God. हालेलुया. You're a brand of God. आणि तुम्ही देवाचं ब्रँड आहात. You're a brand of God. तुम्ही देवाचे ब्रँड आहात. You are a brand from heaven. आमेन. तुम्ही स्वर्गातून आलेले आहात. I'm telling you, हालेलुया. the message maybe the Spirit of God turned this entire thing. You are chosen, handpicked. आमेन. तुम्ही निवडलेले, देवाने स्वतःच्या हाताने निवडलेले आहात. Handpicked. देवाच्या हाताने घडवलेले, निवडलेले तुम्ही आहात. Praise God. हालेलुया. You are picked by God. तुम्ही देवाकडून निवडलेले आहात. Not for only surviving. आणि फक्त जगण्यासाठी नाही. कैसा तो भी प्रभु ये धरती पर जीकर निकल जाने का, इसके लिए प्रभु ने पिक नहीं किया है. God has picked you for a special cause. आमेन. देवाने तुम्हाला काहीतरी विशेष कारणासाठी निवडलेले आहे. A special purpose. एक विशेष योजनेसाठी. You can write down. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. I am chosen for a special purpose. आमेन. मी देवाच्या विशेष कार्यासाठी निवडले गेलेले मुझे आहे. प्रभु ने एक विशेष कार्य के लिए पिक किया है. आमेन. हालेलुया. जो मैं नहीं करूंगा तो कोई नहीं कर सकता है. I'm telling you. हालेलुया. If no one does it, only you can do it. हालेलुया. No one can do your work. तुमचं काम कोणीही करू शकणार नाही. Only you can do your work फक्त ते तुम्हीच करू शकता by His grace. त्याच्या कृपेने. For you're picked by God. कारण तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You shall cast out all these unwanted things from your life by God's authority. आणि तुमच्या जीवनामध्ये हे अनावश्यक जे गोष्टी आलेल्या आहेत ते तुम्ही हकलून लावू शकता देवाच्या Remember one सामर्थ्याने. thing. How to identify? आणि एक गोष्ट लक्षात द्या, त्या गोष्टी कशा ओळखायच्या. How to identify? तुम्ही ते कसं ओळखू शकता. Anything जे काही that goes against your faith जे तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध जातं is not from God. ते देवापासून नाहीये. Anything that goes against the word, आणि जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध जातंय, even if it looks very good, जरी ते उत्तम दिसत असेल, चांगलं दिसत असेल, even if 1,000 people say this is good, आणि जरी 1000 लोक म्हणत असतील की नाही ही गोष्ट चांगली but आहे, it is against the word of God, आणि पण जी वचनाच्या विरुद्ध असेल, that is not from God, that is from the devil. मग ती त्या देवापासून नाहीये तर ती सैतानापासून आहे. Cast it out. तुम्ही ती हकलून लावा. Reject it. त्याचा नकार करा. सीधा सीधा रिजेक्ट कर दो. त्याचा सरळ सरळ नकार करा. वो कितना भी बड़ा होने दो, तो कितीही मोठी असू दे, लेकिन जो चीज परमेश्वर के वचन के मुताबिक नहीं है, या जो चीज आपके विश्वास के विरुद्ध है, वो परमेश्वर से नहीं है. हालेलुया. Because the devil is a liar. कारण सैतान हा लबाड आहे. He cannot speak the truth. तो सत्य बोलूच शकत नाही. Every time he opens his mouth, only lies come out. आणि जेव्हा पण तो त्याचा मुख उघडतो त्याच्या तोंडातनं लबाडीच येतं, खोटच येतं. In your mind, तुमच्या मनामध्ये he will only speak the lies. तो फक्त लबाडीच्याच गोष्टी बोलेल, खोटच बोलेल. You know, one day a man of God, आणि एकदा एक देवाचा a सेवक, very big man of God, मोठा देवाचा सेवक, he saw त्यांनी पाहिलं that a person
एक जो व्यक्ती आहे in a vision. त्याच्या दृष्टांतामध्ये त्याने पाहिलं He saw a person and on his shoulder one demon was sitting. की त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती आहे त्याच्या खांद्यावर एक शैतान दुरात्मा बसलेला आहे And the demon आणि तो दुरात्मा आहे was very close to his mind. तो त्याच्या मनाच्या एकदम जवळ आहे And he was saying something to his mind. आणि तो त्याच्या मनात काहीतरी बोलत आहे तो दुरात्मा. And in some time, this man आणि थोड्या वेळाने मग हा जो मनुष्य आहे became transparent. तो एकदम पारदर्शक झाला And whatever the demon spoke, आणि जे काही तो दुरात्मा बोलायचा it was like a black dot that came and sat on his mind. जसं काही तो दुरात्मा जेव्हा जेव्हा बोलायचा त्याचं जे बोलणं आहे एक काळ्या डागाप्रमाणे त्याच्या मनामध्ये येऊन पडायचं And it used to sit in his mind. आणि त्याच्या मनामध्ये येऊन ते पडून राहायचं. And after some time, that black dot used to become like a black ball, big ball. आणि मग थोड्या वेळाने हे जो छोटा जो डॉट होता तो त्या बॉल प्रमाणे मोठा झाला. Because the devil speaks small things, कारण सैतान छोट्या छोट्या गोष्टी बोलतो, small lies. छोटंसं खोटं. But eventually it starts capturing your whole mind. पण नंतर काय होतं तो छोटासा जो लबाडी आहे तुमच्या पूर्ण मनाचा ताबा घ्यायला लागतो. You don't realize. आणि आपल्याला ते समजतच नाही. He's so sly. तो इतका धूर्त आहे. वो एक छोटा झूठ बोल के निकल जाता है और हम लोग उसको सोच सोच के बड़ा बना देते and it starts capturing our mind. आणि मग तो काय करतो छोटा ते लबाडी आपल्या पूर्ण मनाचा तो ताबा घ्यायला लागतो. The moment you hear something which is not from the word, आणि जेव्हा ज्या क्षणी तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध गोष्टी ऐकता cast it out. त्याचा लगेच नकार करा. Don't let that black dot fall in your mind. आणि तो छोटा तो काळा डाग जो आहे तो तुमच्या मनामध्ये पडायला तुम्ही परवानगी देऊ नका. A little fear is like a black dot. आणि छोटी जी भीती आहे त्या काळ्या A डागाप्रमाणे little आहे. doubt is like a black dot. छोटीशी शंका सुद्धा त्या काळ्या A डागाप्रमाणे आहे. little worry is like a black dot. छोटीशी चिंता त्या काळ्या डागाप्रमाणे आहे. Because all these things are against faith. कारण या सर्व गोष्टी विश्वासाच्या विरुद्ध आहेत. Praise God. When David stood before Goliath, जेव्हा दावीद त्या गोलायाच्या पुढे उभा राहिला and even he was hearing Goliath speaking all the threatening words, आणि जेव्हा दावीद पाहत होता की तो गोलायत आहे ते सर्व धमक्या सर्व भीतीच्या गोष्टी बोलत आहे उसका पैर के उस थरथर ने कांपा. इतना बड़ा आदमी बहुत सारा चीज बोल रहा है, अभी डरना पड़ेगा. He said the same thing back to Goliath. त्याने काय केलं त्याच सर्व गोष्टी पुन्हा त्याला सुद्धा बोलल्या. प्रतिकार केला David त्याचा. told Goliath, आणि I will दावीद give your flesh to the birds. दावीद काय म्हटला की मी तुझं मांस त्या पक्ष्यांना तू देईन. रहने दे कितना भी बड़ा. तू किती मोठा असू दे I will give your flesh to the birds. मी तुझं जे मांस आहे ते पक्ष्यांना देईन. I will, behead you. आणि मी तुझा शिरच्छेद करेन. Praise God. हालेलुया. इतना छोटा David, एवढा छोटा तो दावीद बड़ा गोलायत को सेम वर्ड्स बोके चैलेंज कर रहा है. आणि तेच शब्द त्याचेच शब्द घेऊन त्याला तो आव्हान देत होता. Because the voice of Goliath was so dangerous. कारण की गोलायतचा आवाज इतका डेंजर होता. Because the moment he used to speak, the whole Israel army used to run behind. आणि जेव्हा तो बोलायचा इस्रायलाची सर्व सेना जी होती ती मागे पळून जायची. लेकिन डेविड सुन के बोल रहा, तू कुछ भी बोल, मैं तेरा मांस ना सारे पक्षियों पंछियों को खिलाऊंगा, मैं तेरा सर ना पूरा धड़ से अलग कर दूंगा. That was the way he was violent in faith against Goliath. आणि अशा प्रकारे तो त्या विश्वासामध्ये हिंसक होता. He didn't turn back. तो मागे वळला नाही. Violent in faith. तो हिंसक होता त्या Whatever may विश्वासामध्ये. happen. आणि अनेक अद्भुत गोष्टी तिथे घडल्या. And how many stones did David need? आणि किती ते दगड त्याने घेतले. एक बड़ा 10 फीट का गोलायत को नीचे लाने के लिए कितने बड़े पत्थर, कितना एरोस, कितना गन, कितना क्या 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 लगा उसको. How many things he needed? Not even all these things, just one small stone. फक्त एक छोटा दगड. One small word of faith. आमेन. छोटा तुमचा विश्वासाचा जो शब्द आहे. One word of faith is enough to pull every आमेन. Goliath down. हालेलुया. आणि तुमचा छोटासा विश्वासाचा एक शब्द पुरेसा आहे त्या सर्व त्या गोलायतला खाली ओढण्यासाठी. Just speak it. तुम्ही फक्त बोला. See what happens. पहा काय घडतंय ते. Speak it.
तुम्ही बोला. Every Goliath will crumble. आमेन. सर्व जे गोलायत आहेत ते खाली येतील. How many ever threatening words you have heard in your mind? कितीही तुम्ही भीतीचे धमकीचे शब्द तुम्ही ऐकले असेल तुमच्या मनामध्ये. कितने भी डरावने सपने आए आपको, आप एक विश्वास का शब्द ये सारी चीजें नीचे खींचेगा. हालेलुया. Praise God. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय सांगतो? Your faith is power. तुमच्या विश्वासामध्ये सामर्थ्य It आहे. is like a dynamite inside of you. जसं काय डायनामाइट आहे तुमच्यामध्ये. आप डायनामाइट लेके चल रहे हो लेकिन उसको आग नहीं लगा रहे हो. सिर्फ डेविल बोल रहा है डायनामाइट है, डायनामाइट है, डायनामाइट. अरे लगाओ आग, छोड़ दो उसके पीछे. आमेन. हालेलुया. Praise God. Hallelujah. You are very powerful people in the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये खूप सामर्थ्यशाली लोक And आहात. something powerful is about to happen in your life as you move आमेन. on. हालेलुया. आणि काहीतरी महान तुमच्या The जीवनात anointing, होणार आहे. the anointing in this ministry. आणि या सेवेमध्ये अभिषेक And आहे. as we are praying for all of you, आणि जसं आम्ही तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना you करणार will carry this anointing outside. आणि तुम्ही तेच अभिषेक बाहेर You घेऊन will येणार. see things changing in your personal life first. आणि तुम्ही पाहता की तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पहिल्या गोष्टी बदलतील. And from Jerusalem it will go to Judea. आणि मग जेरुसलेम पासून जुडियापर्यंत ते Last जाईल. week you missed the message. तुम्ही मागच्या आठवड्यात तो संदेश चुकवला. Your first influence is Jerusalem, your own area. तुमचं जे प्रथम कुठं आहे तुमचं वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही पाहताल बदल. The Bible says when the Holy Ghost comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरला you shall receive power तुम्ही सामर्थ्यशाली झालात and you shall be my witness. आणि तुम्ही माझे साक्ष आहात. Where? कुठे? The witnessing is not just going and telling people. आणि साक्ष म्हणजे फक्त जाऊन लोकांना सांगणे असं नाही. The witness is telling and demonstrating the power of God. साक्ष म्हणजे लोकांना ते प्रत्यक्षात करून दाखवणं. विटनेस का मतलब, साक्ष्य का मतलब सिर्फ बताना नहीं है, उसके साथ परमेश्वर के वचन को करके दिखाना. That is witness. कृती करणे. Praise God. And you will start doing those things in your Jerusalem first. तुम्ही पहिले तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते यरूशलेममध्ये करता. जब जेरूशलेम खत्म हो जाएगा, प्रभु आपको द्वार खोल देगा, आप जुडिया में जाएंगे, हालेलुया. आप यहूदा में जाएंगे. हालेलुया. यहूदा का काम खत्म हो गया, आप शमरोन में जाएंगे. हालेलुया. You know, last time I told you, मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला. when you go to Samaria, जेव्हा तुम्ही शमरोनामध्ये जाताल you will actually enter into the enemy's territory. याचाच अर्थ तुम्ही त्या शत्रूच्या जागेमध्ये प्रवेश केलेला आहे. Because Jews and Samaritans, कारण की यहुदी लोक आणि ती शमरोनी लोक they were cross. त्यांचं शत्रुत्व आहे. They, होतं. they never spoke to each other. ते एकमेकांशी कधीच बोलले नाहीत. वो एक दूसरे का घर का पानी नहीं पीते थे. येस. They never drank water from each other's house. They never had any dealings. त्यांच्यामध्ये कुठलाही व्यवहार नव्हता. Jews and Samaritans treated each other as enemies. आणि ते एकमेकांना शत्रू या नजरेने पाहत होते. But now when the Holy Spirit comes, पण जेव्हा पवित्र आत्मा आला, God says you will also enter Samaria. तुम्ही सुद्धा त्या शमरोनामध्ये प्रवेश करणार. अभी क्या करोगे? आता काय करणार मग? Oh my God, आपको तो आपके enemy के territory में भी जाना पड़ेगा witness करने के लिए. हालेलुया. That means you will say, I don't like this fellow. I don't like my ex. I don't like my boyfriend. I don't like my girlfriend. I don't like my wife. I don't like my. They are not your enemies. ते तुमचे शत्रू नाही. But हम लोग ने उनको समैरिया बना दिया है. आपण त्यांना शत्रू बनवले. But God says, पण देव काय when the सांगतो? Holy Spirit comes, जेव्हा देवाचा आत्मा येतो, we will also go to Samaria. तुम्ही त्या शमरोनामध्ये जाणार. Praise God. हालेलुया. By the time you go to Samaria, पण जोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय, the love of God ने इतना तावा लिया होगा हालेलुया, कि आप बोलेंगे ये समैरिया मेरा ही है. हालेलुया, Praise God. ये हालेलुया, समैरिया मेरा दुश्मन नहीं है. हालेलुया. ये समैरिया मेरे हैं, मेरे लोग हैं. I will go to them. Praise God. त्यांच्यापर्यंत जाणार. Did you understand? तुम्हाला हे समजलं का? A move, एक अशी चाल देवाची new येत आहे. move. एक नवीन A new move, देवाची नवीन चाल, a very different move एक वेगळी in this 10 to 25. या 2025 मध्ये Something is moving. काहीतरी हलत आहे, Something is changing. काहीतरी बदल घडत आहे. See His glory in this year. त्याचा गौरव या वर्षी तुम्ही नक्की पाहता. Heaven will invade earth Amen. from this time. आणि या वेळेपासून स्वर्ग पृथ्वीवर उतरणार आहे. Hallelujah. हालेलुया. And it will start from you. आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून It will होणार. start from you. आणि त्याची सुरुवात It will तुमच्यापासून start होणार. from you.
ते तुमच्यापासून होत आहे. Praise God. हालेलुया. Reject every news that you hear today. आणि ज्या काही तुम्ही बातम्या ऐकल्या असतात त्याचा प्रतिकार करा. Reject it. त्याचा प्रतिकार That करा. is not for you. त्या घेऊ नका, ते तुमच्यासाठी That नाही. is not for you. त्या तुमच्यासाठी नाही. You are reserved for something else. तुम्ही कशात तरी दुसऱ्यासाठी रिझर्व केलेले आहात. आपको रिजर्व किया है किसी और चीज के लिए, आमेन. वो चीज के लिए नहीं. आपका Yes. बुलाहट किसी और चीज के लिए. आमेन. Your calling is very different. तुमचं बोलावणं खूप वेगळं आहे. Your calling is for the kingdom. आमेन. तुमचं बोलावणं त्या राज्यासाठी आहे. Amen. Your Hallelujah. calling is to pray. तुमचं बोलावणं त्या प्रार्थनेसाठी आहे. Your calling is to walk a life of faith. आणि विश्वासाचं जीवन जगणं चालणं हे तुमची पाचारण असेल. Walk in that calling. त्या पाचारणामध्ये चाला मग. Don't get distracted by wrong and odd newses. आणि म्हणून जे बाजूचे जे काही बातम्या येतात त्याच्याने हलू नका, विचलित होऊ नका. विचलित मत हो जाओ सब सुन के. डरो भी मत, किसी से बात घबरो भी मत मत नका. करो, किसी से चर्चा भी मत करो. Don't even discuss. Don't even say, oh बाबा इतना ये खराब समय चल रहा है, ये लोग ऐसा करे, वो लोग. Forget it. That is temporary. ते तात्पुरतं आहे सर्व. That is temporary. सर्व ते तात्पुरतं But आहे. after a move that hits, आणि जेव्हा ती चाल येईल all these things will get dissolved. त्या सर्व गोष्टी निघून जातील. Saul will become Paul. आणि जो शौल होता तो पाऊल झाला. All Sauls will become Paul. आमेन. सर्व जे शौल आहेत ते सर्व पाऊल होतील. Praise God. Hallelujah. All Sauls will become Pauls. सर्व शौल जे आहे ते सर्व पाऊल होतील. So don't hate Sauls, म्हणून त्या शौलाचा तुम्ही तिरस्कार करू नका. because they are becoming Paul and very soon. आमेन. तुम्ही ते लवकरच पाऊल होणार आहे. Praise God. Oh, Hallelujah. hallelujah. Give glory to God. Let's close our eyes with prayer.